आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एखादी गोष्ट आपल्या देशाला करायला सांगावी आणि ते लोकांनी करू नये असं कधी घडत नाही. त्यांनी एक सांगल्यानंतर लोक दोन करायचा प्रयत्न करतात. म्हणजे बघा, कोविड काळामध्ये त्यांनी थाळ्या वाजवायला सांगितलं होतं. तर लोकांनी थाळ्या तर वाजवल्याच, पण पत्रे सुद्धा बडवले होते. नरेंद्र मोदी यांनी दिवे पेटवायला सांगितलं होतं, मेणबत्त्या पेटवायला सांगितलं होतं. लोकांना लाईटी बंद केल्या, दिवे तर पेटवलेच, मेणबत्त्या पेटवल्या, पण टेंभे पेटवले. काही जणांनी तर गल्ली गल्लीमध्ये होळ्या पेटवल्या. म्हणजे त्यांनी एक सांगितलं होतं, तर ह्याने 2-3 जेवढं करता येईल तेवढं केलं. आताही नरेंद्र मोदी यांनी देशाला काही सांगितलं, काही अपेक्षा त्यांनी केल्या देशवासियांकडून, की थोडंसं पेट्रोल डिझेल कमी वापरा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, खाद्यतेल थोडं कमी करा, शक्य झाल्यास प्रदेश दौरे टाळा, त्याच्यानंतर मोठे इव्हेंट करू नका, ते परराष्ट्रात करू नका, जे करून परकीय चलनाचा तुटवडा आपल्या देशामध्ये होईल. आता देशाच्या अर्थकारणासाठी त्यांनी दिलेल्या ह्या काही सूचना होत्या. पण नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचना आहेत. त्यांनी एक सूचना दिल्यानंतर आपण किती पाळल्या पाहिजेत, की त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्या पक्षाचे नेते, त्यांचे सर्व भाजपाचे पदाधिकारी आणि काही मोदीवर प्रेम करणारी लोक, नागरिक, यांच्या मात्र उत्साहाला उधाण. त्यांनी थोडंसं पेट्रोल कमी, डिझेल कमी वापर करा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा असं सांगितलं होतं. पण मुख्यमंत्री बुलेटवर गेले, कलेक्टर सायकलवर गेले, कुणी नगरसेवक बैलगाडीत आले, कुणी घोड्यावर बसून गेले. म्हणजे सारे नाटक आहे. म्हणजे त्यांनी एक सांगितलं तर आपण दोन करायचं आणि त्याचे फोटो काढायचे, त्याचे व्हिडिओ बनवायचे आणि ते सोशल मीडियावर टाकवायचे. आणि आम्ही कसे मोदीचे भक्त आहोत, आम्ही कसे मोदी साहेबाला फॉलो करतात, अशा पद्धतीचे सारे शो करायचे. अशा पद्धतीने वागलं पाहिजे. मोदी साहेबांनी हे कधीच सांगितलेलं नाही. फक्त डिझेल आणि पेट्रोल कमी वापरा आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा म्हटले. बैलगाड्यामध्ये या, स्कूटरवर या, बुलेटवर मंत्रालयात जा. कसं वाटतंय? देवेंद्र फडणवीस जेव्हा बुलेटवर मंत्रालयामध्ये जात आहे तेव्हा ते सिक्युरिटी पायी पळत आहे. हे साऱ्या एवढ्या गोष्टी कसं दृश्य वाटतं तुम्हाला? आज कुठले नगरसेवक बैलगाडीमध्ये आले? अशी नाटकं करायची नाहीत. मोदी साहेबांनी जे सांगितलेलं आहे ते व्यवहारे करता येईल, जे जे शक्य आहे ते केलं पाहिजे आणि ते देशहितासाठी आहे असं त्यांचं आव्हान आहे. विरोधी पक्षाने वेगळ्याच पद्धतीने बोंबलायचं आणि सत्ताधारी पक्षांना अशी नाटकं करायची आणि जनतेने फक्त ते पाहत बसायचं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा. जर माझं चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.